हॅलो अँड वेलकम टू इझी बेक. आज आपण बघणार आहोत की एकदम मस्त छोले कसे बनवायचे. खूप सिंपल रेसिपी आहे आणि पुरीसोबत खायला ही छोल्याची भाजी एक नंबर लागते. तर इथे सगळ्यात आधी मी सांगते की इथे मी 1 वाटी छोले रात्री भिजवून ठेवले होते आणि ते एका कुकरमध्ये घेऊन त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. म्हणजे कसं छोले छानपैकी मऊ होतात. त्याच्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये मोहरी, थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि फोडणी छान तडतडली की त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे 1 चमचा आणि मस्त परतून घ्यायचं आहे. हे छान असं परतलं की ह्याच्यामध्ये 2 बारीक कांदे, छोटे कांदे घेतलेत, त्याची पण पेस्ट करून घेतली आहे. ती कांद्याची पेस्ट टाकायची आहे आणि मस्तपैकी कांदा असा लालसर परतेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. छानपैकी लाल रंग येऊ द्यायचा आहे कांद्याला. 2 ते 3 मिनटं लागतील कांदा छान परतायला. इथे तुम्ही बघा कांदा मस्त परतला आहे आणि ह्याच्यामध्ये 1 वाटी टोमॅटोची प्युरी टाकली आहे. टोमॅटोसुद्धा प्युरी करून घ्यायची आहे. म्हणजे कसं मस्तपैकी ग्रेव्ही बनते छान आणि ग्रेव्ही छोल्यामध्ये मिक्स व्हायला किंवा छोल्यामध्ये मुरायलासुद्धा खूप छान लागते. टोमॅटो छान परतला की 2 ते 3 मिनटानंतर थोडंसं हळद, 1 चमचा तिखट आणि इथे मी एव्हरेस्टचा जो आहे छोले मसाला वापरला आहे, तर 2 चमचे छोले मसाला टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून मस्तपैकी सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. टोमॅटो टाकल्यावरती हे मसाले टाकायचे म्हणजे कसं की मिक्स व्हायला खूप छान प्रकारे त्याला टाईम मिळतो आणि भाजीमध्ये मसाले सगळे मिक्स पण होतात. टोमॅटो 2 ते 3 मिनटं छान शिजू द्यायचे. हे सगळं मिक्स होऊन मसाला छान शिजला, टोमॅटो छान शिजले की थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, अगदी किंचित. आणि हे जे कुकरमधले छोले आहेत उकडलेले, ते छोले टाकायचे. भाजी आणि छोले छानपैकी सगळे असे एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करून त्याच्यामध्ये मी अर्ध्या ग्लासापेक्षा कमी पाणी टाकते आहे. म्हणजे कसं की खूप पातळही ग्रेव्ही नाही होणार आणि खूप घट्टही नाही होणार. कारण की कसं आपण इकडे ही भाजी उकळायला ठेवू तर भाजी आपली घट्ट होईल, तर ते पाणी सगळं ॲब्झॉर्ब केलं जाईल छोल्यामध्ये. तर छानपैकी भाजी अशी उकळू द्यायची आहे. त्याच्यावरती मस्त कोथिंबीर टाकायची आहे आणि 2-3 मिनटं झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती. झाकण ठेवून मस्तपैकी ही शिजू द्यायची. इथे तुम्ही बघा इतकी छान आपली छोल्याची भाजी झालेली आहे. चव तर 1 नंबर लागते. तुम्ही पण ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विसरू नका, सबस्क्राईब करून जा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपी आल्यावरती तुम्हाला लगेच कळेल.